Welcome students. Today we are going to discuss some examples based on logical connectives and symbolic form of a given statement. Okay? Express the following compound statements symbolically without examining the truth values. Example first. 2 is an even number. 2 is an even number and 25 is a perfect square. Okay. First, let P and Q symbol of given statement notation आहे. लॉजिक मध्ये आपण सुरुवातीलाच बघितलंय स्मॉल लेटर्स न आपण स्टेटमेंट डिनोट करतो. ओके. लेट पी च्या पुढे असं कोलन द्यायचंय. कोलन पी कोलन 2 इज अन इवन नंबर. पी स्टेटमेंट 2 इज अन इवन नंबर साठी आपण पी स्टेटमेंट घेतलंय आणि क्यू साठी काय घेतलंय 25 इज ए परफेक्ट स्क्वेअर. ओके. द सिम्बॉलिक फॉर्म इज पहिल्या स्टेटमेंट साठी पी आहे, दुसऱ्या क्यू आणि त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह कुठला यूज केलाय अँड, म्हणून the symbolic form is P and Q. The next example, a school is open or there is a holiday. Let P colon a school is open. Q statement is there is a holiday. The symbolic form is दोन्ही स्टेटमेंटच्या इथं मध्ये और वर्ड आलाय म्हणून P or Q disjunction. Then number third, Delhi is in India but Dhaka is not in Sri Lanka. Let P statement is Delhi is in India. Q statement साठी Dhaka is in Sri Lanka. Okay. Therefore, the symbolic form is P. इथं बटचा यूज अँड प्रमाणे आहे. अँड सेकंड स्टेटमेंट क्यू काय ढाका इज इन श्रीलंका, पण इथं काय दिले ढाका इज नॉट इन श्रीलंका, म्हणजे त्याचं निगेशन घ्यावं लागेल. पी अँड निगेशन क्यू. दिस इज symbolic form of given statement. Then next, number 4, 3 plus 8 greater than or equal to 12 if and only if 5 into 4 less than or equal to 25. Let P statement, first statement 3 plus 8 greater than or equal to 12 and second is Q. Therefore, the symbolic form is दोन्ही स्टेटमेंटच्या मध्ये इफ अँड ओनली इफ कनेक्टिव्ह आहे म्हणून आपल्याला इथं सिम्बॉलिक फॉर्म आपला काय येईल पी बाय कंडिशनल क्यू. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन. The next question, write the truth values of the following statements. 3 is a prime number and 4 is a rational number. Let P statement is 3 is a prime number and Q statement 4 is a rational number. The truth value of P and Q are, okay, P statement is true, then its truth value is T, and also Q statement is true. Okay. Therefore, symbolic form is दोन्ही स्टेटमेंटच्या मध्ये अँड म्हणजेच कंजंक्शन आहे, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय येईल सिम्बॉलिक फॉर्म इज P and Q. The given truth value of given statement is, आपल्याला माहित आहे ट्रूथ टेबल आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्येच बघितलेलं आहे. ट्रूथ टेबल सी हियर
इथं पी स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट, पी अँड क्यू, पी और क्यू, पी बाय कंडिशनल क्यू, पी कंडिशनल क्यू, पी बाय कंडिशनल क्यू. ओके, बघा फर्स्ट स्टेटमेंट टी, फर्स्ट स्टेटमेंट साठी कंडिशन आहेत टी टी एफ एफ. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट साठी कंडिशन आहेत टी एफ टी एफ. पी अँड क्यू साठी आपल्याला काय कंडिशन लक्षात ठेवायची, जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर पी अँड क्यू टी, अदरवाइज एफ. त्याच्यानंतर पी और क्यू साठी आपण सांगितलेलं आहे दोन्ही कंडिशन जर एफ एफ असतील तर एफ, अदरवाइज टी. त्यानंतर पी कंडिशनल क्यू साठी फर्स्ट स्टेटमेंट टी आणि सेकंड जर एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. पी बाय कंडिशनल क्यू साठी सांगितलेलं आहे दोन्ही स्टेटमेंटच्या सेम व्हॅल्यूज असतील, टी टी असेल तरी पण टी आणि एफ एफ असेल तरी पण टी, अदरवाइज एफ. ओके, तर यावरून आता आपल्याला आपल्या पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. काय ट्रूथ व्हॅल्यू बघा, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज, फर्स्ट स्टेटमेंट काय बघा, दॅट इज पी अँड क्यू, पी अँड क्यू इक्विव्हॅलन्स. पी स्टेटमेंट काय ट्रू आहे, क्यू स्टेटमेंट पण ट्रू आहे, म्हणजेच काय येईल इज. टी टी असेल तर अँड साठी काय टी आहे, म्हणजेच ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज टी. देन नेक्स्ट स्टेटमेंट, ऑल फ्लॉवर्स आर रेड और ऑल काउज आर ब्लॅक. ओके, let P statement is all flowers are red and Q statement is all cows are black. The truth value of P and Q are all flowers are red, false है, all cows are black, also false. Then symbolic form is, दोन्ही स्टेटमेंटच्या मध्ये बघा और वर्ड आलाय म्हणजेच हे और डिसजंक्शन आहे. सिम्बॉलिक फॉर्म इज पी और क्यू. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज एफ, दॅट इज पी और क्यू इक्विव्हॅलन्स. पी स्टेटमेंट एफ आहे और क्यू स्टेटमेंट पण एफ आहे. एफ असेल आणि दोन्हीच्या मध्ये जर डिसजंक्शन म्हणजे और असेल तर आपल्याला काय कंडिशन लक्षात ठेवायची बघा, आपण आत्ताच बघितलंय एफ एफ असेल तर पी और क्यू कंडिशन साठी एफ, म्हणजेच ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज एफ. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. पी स्टेटमेंट आहे मुंबई इज इन महाराष्ट्र, क्यू स्टेटमेंट आहे दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर, ट्रूथ व्हॅल्यू काय येईल बघा, पी अँड क्यू. पी स्टेटमेंट मुंबई इज इन महाराष्ट्र ट्रू आहे अँड दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया ते पण ट्रू आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म काय येईल बघा, दोन्ही स्टेटमेंटच्या मध्ये इफ आणि देनच्या मध्ये, मग इफ पी देन क्यू म्हणजेच पी कंडिशनल क्यू येईल स्टेटमेंट. बघा पी कंडिशनल क्यू, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे बघा पी कंडिशनल क्यू इक्विव्हॅलन्स. पी स्टेटमेंट पण ट्रू आहे आणि क्यू स्टेटमेंट पण ट्रू आहे. इज बघा कंडिशनल स्टेटमेंट मध्ये जर पहिलं ट्रू आणि सेकंड एफ असेल तर एफ आहे, बाकी अदरवाइज टी. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज ट्रू म्हणजे कॅपिटल टी.
Then number 4, milk is white if and only if the sun rises in the west. बघा काय दिलंय, पी स्टेटमेंट काय, मिल्क इज व्हाईट, आणि क्यू स्टेटमेंट काय, सन रायझेस इन दी वेस्ट, इन दी वेस्ट. दी ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर, काय येतील ट्रूथ व्हॅल्यूज, मिल्क इज व्हाईट ट्रू येईल ट्रूथ व्हॅल्यूज, अँड सन रायझेस इन दी वेस्ट फॉल्स स्टेटमेंट, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ येईल. ओके, द गिव्हन स्टेटमेंट इन दी सिम्बॉलिक फॉर्म इज काय येईल, दोन्ही स्टेटमेंटच्या मध्ये इफ अँड ओनली इफ आहे, म्हणजे बाय कंडिशनल आहे हे. ओके, ऑर डबल इम्प्लिकेशन, म्हणजे पी बाय कंडिशनल, क्यू इक्विव्हॅलन्स. पी स्टेटमेंट कसं आहे बघा, ट्रू, बाय कंडिशनल एफ. आता बाय कंडिशनल मध्ये आपल्याला कोणती कंडिशन लक्षात ठेवायची, जर दोन्ही स्टेटमेंटची व्हॅल्यू सेम, टी टी असेल तर टी, एफ एफ असेल तरी पण टी, पण दोन्ही सेम आहेत का, नाही, म्हणजे काय येईल, एफ. ओके, देन therefore the truth value of given statement is काय, एफ.